सर्वांना विनंती आहे नागरिकांना की येत्या 2 तारखेला जे निवडणूक आहे तर मी विद्या संजय भोयर वार्ड क्रमांक 11 मधनं भारतीय जनता पार्टीकडनं उमेदवारी आहे मला। तर सगळ्यांनी मतदान करायला यावे आणि मला मतदान भरघोस मतदान करून मला विजयी करावे। तुम्हाला चांगलं बोलता येते। नगरपंचायतच्या निवडणूक ठरलेल्या आहेत, तर मी बेसा पिपळा या विभागातनं बेसा वेलतरोडी या विभागातनं वार्ड क्रमांक 11 मधनं भारतीय जनता पक्षाने मला उमेदवारी दिलेली आहे। काय तुमच्या या निवडणुकीत मुद्दे आहेत? सर्वप्रथम मी माझा परिचय देते। मी सौ विद्या संजय भोयर आणि या निवडणुकीमध्ये आमचा विकासाकरताच पूर्ण प्रवास राहणार आहे। तसं तर बावनकुळे साहेबांनी आमच्या नगरपंचायत इथे भरपूर हे केले विकास कामे केलेले आहे। सुरुवातीला इथे रस्ते नव्हते, इलेक्ट्रिक नव्हती, पाण्याचा खूप प्रॉब्लेम होता, तर ते सगळं तर इलेक्ट्रिकचा प्रॉब्लेम होता, रोडचा प्रॉब्लेम होता, ते सगळे आता कमी झालेलं आहे, सॉर्ट आउट होत आलेलं आहे। आता सध्या मेन प्रॉब्लेम आहे इथे गडरचा, तर त्याचं सुद्धा काम आता सँक्शन झालेलं आहे आणि काम सुरू पण झालेलं आहे। आणि आमच्या एरियामध्ये आता काही आम्ही प्रचार करताना आम्हाला काही महिलांच्या समस्या आहेत, तर त्यावर मी जास्त जर मला पद दिलेलंच आहे आता, तर त्यावर आम्ही विकास करणार आहोत, तो मुद्दा मांडणार आहे। मॅम, इथे मोठ्या प्रमाणामध्ये असामाजिक तत्व आहेत, इथे मोठ्या प्रमाणात दारूची दुकानं आहेत आणि काही हाटलेवाले असतात, त्यावरती काही गावगुंड असतात, ज्यामुळे या भागातील ज्या महिला आहे त्यांना त्रास जाते। तर त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जर तुम्ही निवडून आलात तर काय उपाययोजना करणार? सर्वात अगोदर तर आम्ही तोच प्रश्न मांडणार आहोत, मुद्दा मांडणार आहोत की महिलांचा इथे जो अतिक्रमणाचा भाग आहे, म्हणजे 4च्या नंतर जे लोक एकत्र जमून ते तिथे त्यांची ते अभद्र भाषा जी असते किंवा टवाळक्या करणं असते, तर तशा मुली पण असतात, ट्युशन क्लासेसच्या मुली असतात, लेडीजला एक हे असतो की सायंकाळी थोडंसं जाण्याचं हे फिरण्याचं हे असते, तर या सगळ्या गोष्टींना त्यांना खूप त्रास होतो, तर त्या वावरू शकत नाही बिंदास। त्यासाठी आम्ही ते दुकानं स्टॉल्स वगैरे तो भाग आम्ही पूर्ण नगरपंचायतच्या त्या म्हणजे जे गावगुंड आहेत त्यांच्यावर तुम्ही कारवाईसाठी प्रयत्न करणार आहे। त्याच्यानंतर परत एक आहे, बावनकुळे साहेबांनी आता सिक्युरिटीसाठी म्हटलं तर CCTVs आपल्या एरियामध्ये बेसा वेलतरोडी पूर्ण एरियामध्ये म्हणजे त्यांनी मंजूर केलेले आहे, त्यांचा पाठपुरावा करता तुम्ही? हो, नक्की। मॅम, इथे नागपूर शहरातील बहुतांश लोक या बेसा पिपळा या भागात राहतात आणि श्रीमंत नगरपंचायत म्हणून याकडे बघितलं जातं, बहुतांश नागपूरचे लोकच इथे राहतात। तर इथे महिला वर्गांच्या उत्थानाकरता तुमच्या मनामध्ये काही ब्लूप्रिंट आहे का, की महिलांना बचत गटाच्या माध्यमातून काही आपण पुढे काही रोजगार स्वयंरोजगार देऊ शकतो, असं काही आहे ना? ते उपक्रम तर सुरूच आहे, त्यांना आपण अजून पाठपुरावा करणारच आहोत त्यांचा। संजय भाऊ, तुम्ही सरपंच राहिलेले आहेत आणि आज तुम्ही सदस्य, तुम्ही भाजपचे ज्येष्ठ नेते आहात, मॅम उभ्या आहेत, काय बोलाल? सर, असं आहे, मी 2012 पासून ग्रामपंचायतचा सदस्य होतो। 2001 पासून मी भारतीय जनता पक्षासोबत जोडलेलो आहे। त्यानंतर ह्या बेसाचे हाल म्हणजे 2001 मध्ये इथे दुकान लावले तर कच्चे रोड होते। माननीय श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून बेसा वेलतरोडी पिपळ्याचा जो विकास झाला आहे, त्यांनी हर समस्याचं इथं निराकार केलं। रोड नव्हते, इलेक्ट्रिक नाही होती, पाण्याची समस्या सोडवली, आता गटारची समस्या मार्गी लागली आहे। त्यांच्या माध्यमातून इथं करोडो रुपयाचे विकास कामं केले आहे, मोठे मोठे रोड बनवले आहे। आता त्यांच्यापाशी आम्ही कोणतीही समस्या घेऊन जावं ते पूर्ण करतात आणि जनतेसोबत उभे राहतात आणि त्यांच्या पाठीमागे आम्ही सगळे भाजपचे कार्यकर्ते बेसा पिपळ्याचे त्यांच्या मागे आम्ही उभे राहून जनतेची सेवा करतो। भाऊ, मॅम उभ्या आहेत वार्डातनं, कुठले काम आहेत की तू प्रामुख्याने ते अग्रक्रमाने करणार? मी 2012ला ग्रामपंचायत सदस्य होतो, तेव्हापासून वार्डाचं मी माझ्या माध्यमातून
म्हणजे रोडच्या असो, इलेक्ट्रिकच्या प्रॉब्लेम असो, गटार लाईनच्या असो, ते सोडवण्याचा प्रयत्न मी केला आहे. काही ग्राउंडचा विकास, खेळणे असो, लोकांना खुर्च्या बसण्यासाठी, हे सगळे मी केलं होतं. आणि त्याच्यानंतर मी सरपंच हरलो, तेव्हापासून मी सतत कार्य करत राहतो सामाजिक. आणि त्याचा फायदा माझ्या मिसेसला जरूर होईल. मिसेस बी भजन मंडळात सुद्धा, त्याच्या 5-6 भजन मंडळात तिचे योगदान राहते. भजन मंडळ तिथे आहे. अशा माध्यमातून ते नेहमी मला राजकारणात मी होतो ते सहकार्य करत राहे. साहेब आले तर कोणत्या मिटिंगा असो, काही कार्यक्रम असो, ते येत होती. तिला थोडाफार 2% अनुभव आहे. म्हणजे तुमच्या माध्यमातून त्यांना सामाजिक आणि राजकीय कार्याची माहिती मिळाली. आणि आम्ही स्पेशली म्हणजे महिलांसाठी आता जसं गार्डन्स आहे किंवा मंदिराचा परिसर आहे, तर त्यामध्ये लेडीज लोकांसाठी एक सायंकाळी म्हणा किंवा मॉर्निंगला जसं वॉकिंगचं असते, तर रोडावर कसा थोडासा प्रॉब्लेम जातो, ट्रॅफिक असते, शाळेची वेळ असते, तर एक वॉकिंग ट्रॅक आहे. त्याच्यानंतर योगा शेड्सच्या आम्ही सुविधा मांडलेल्या आहेत आणि त्या पूर्ण करायचा पूर्ण प्रयत्न करतोय. काय तुम्ही मतदारांना आव्हान करणार? आव्हान म्हणजे मत मागण्याचं. मतदारांना हेच आव्हान आहे हात माझे जोडून. की मी तुमच्या पूर्ण विकासाची जिम्मेदारी घेते आहे. आपल्या एरिया सुधारण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. तर सर्वांनी, बंधू आणि महिला मंडळांनी सुद्धा मला पुरेपूर मतदान, भरघोष मतदान करून विजयी करावा आणि त्यांचाच मी विकास करण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. तर मला साथ द्यावी. भाऊ, तुम्ही काय करणार? मतदारांना काय अपील करणार? मतदाराचे जे विकास कामे आहे, जसं वार्ड नंबर 11, ज्या बी समस्या राहील मी त्यांच्यासोबत प्रयत्न करेन त्या सगळ्या पूर्ण करण्याचे. आणि ते मी करत आलो. पुढेही करणार. जर मतदारांनी जर तुमचा विश्वास दाखवला, निवडून आले, ते तुम्ही पुढे त्यांच्या समस्या पूर्ण करणार.